काय म्हणते ग नाव काढलं का नाही हं? कशाचं रात्री म्हणलेलं नाही तर म्हटलं ते मी गावात गेलो माग काढा मी स्वयंपाक हे आवरून झोपली होती जरा सारखी झोपतेच घे ना तुला काय म्हणलं ग बोल की मागू नका मी मागू महागाचा हां महाग ती म्हणली म्हणजे मला फोन म्हणून दिलाय का म्हणू कसं मागायचं मी माहिती एकदा दिलेली गोष्ट मागता येते का पुन्हा पैसे दे म्हणाले राज मोबाईल तुला पैसे दे म्हणा हां अगं माग येड्या का करू नको पैसा आपल्याला होईल पोरीचं नाव टाकू तेवढंच पैसे तुला काळजी नाही का ग आता इतकं मोठं गुतलंय त्याचं काय नाही अगं तेवढंच थोडं थोडं काढून घेऊ त्यांना फुकाट सोडायची काही गरज आहे का येडा तू माझ्या सगळं भांडत जाऊ नको ती आपल्यात फुटफाळ पडत बघतीये तुला कळ ना मी तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय तिला अजिबात बोलू नको फक्त गोड बोलून मोबाईल तेवढा घेते याकडून हां का दुखतोय तुझं काय नाही इथे जाऊ खरं काय नाही दुखलं बरी झाली झोपेत तुटली का हा का पडले ऊन आता ऊन मादाळ पडलं ऊनाचं काय आता दिवस कुठला आलं मे आता ही मार्च संपलाच म्हणायला थोडक्यात एप्रिल मे तर लागतो दिवस मे महिन्यात तर लय ऊन असतं जूनमध्ये पावसाळा आला बघत बघत दुसरं वर्ष लागायला लागलं की जा कशाला कशा दुसरं असं पावसाळा आता आला मिरगाला पण मका बिका पेरायला आहे मागचं जा कुठे गेले बघील ना चाकी मागचा गोड गोड बोलून जा काय विचार करते कशाचा कशाचा विचार करते कशाचं नाही मग एकदा दिलेली वस्तू कशी मागायची कशी मागायची तोंडाला मागायची ती माग म्हणायचं वाटत नाही माग कशी वाटत नाही मी मागितलं का भांडण लागते तू माग आपले तुला नाही उलट बोलणार ते आ मी मागाय गेलं का भांडण लगेच पित उसाळते माझं पित आहे सगळ्याच नाही नाव काढू सर आरकार करतील लगेच का डोक्यातच बसत नाही तुझ्या का तुला तिनं सांगितलं काय माझ्या बाजूने राहा म्हणून मी बोललीच नाही तिला मी बोललीच नाही तुमच्या पाया पडते मी कुणाला मी बोलली नाही फुकाट वाटोळ करून घेतलं माझी मी आधीच गुंतलो होतो त्यात अजून तर भर पाडलीच डोक्याला टेन्शन कमी होतं म्हणून टेन्शन दिलंच काय करायचं कधी तुला अक्कल यायची पुन्हा आणतो चांगलं काय वाईट काय कळनाच तुला अगं तुझ्या जीवाला काय तर तेवढ्या पैशाच घेतलं असतं हां प्रमोशन करून आले त्यातलं किती दिलं तुझा पैसे 2000 हां अजून काय काय दिलं तर हो काय अजून माझ्या संग बांधणं काय केलं काय काय दिलं तर हो साडी घेतली होतीस ना घेतली होतीस की खोटं बोलते का नाही आहे का दिली होती तिला ते मी आता ह्याच्या दिवशी घातलेली म्हणजे तिच्याकडे नव्हती माझ्याच घरात होते गुढीपाडव्या दिवशी घातलेली मी
तर चपल्या बिन घेतल्या होत्या ना? व्हिडिओ नुसता केला. चपली घेतल्या नव्हत्या त्याला. चपली पण प्रमोशन केलं तुम्ही, त्याचं पैसे कुठे गेलं? काही नव्हतं लय दिलं, जवळच आहे. आणि तुझ्या त्या सांगोलच्या प्रमोशनचे पैसे काय केलं? हां आहे तर दे की मला. हां दे की मला पैसे. हो कशाला पाहिजे? का मला दिले ना का बारीक उशीर करतो? का आता गरज आहे ना? ठेवलेच आहे की मी काही वायपट खर्च देते. तिला कसं लगेच साठवून पैसे भेटलंच ग? तुला नव्ह थोडं तर तुला कसं काय वाटलं नाही घ्यायला? 17,000 खर्चायला. हां होय, 17,000 तुला खर्चायला कसं काय वाटलं नाही काय? उठकी जा मोबाईल मागचा तिला जायचं एकदा यायचं मागून. माझं मन शांत होत नाही पण डोकं चढाले शांत. काय शांत आली आणि ह्या करते स्वांग करतेस. तुला मागायचं नाही म्हणून सरळ सांगी. हां असंच ना, मागायचं नाही ना तुला? हो तसंच झालं, तुला मागायचं नाही आहे ना? अवघड आहे रे, लय अवघड करून ठेवलेस तू. फुकट 17-18 हजाराला घर, प्रमोशन मधलं फिर पैसे दिलं तर किती दिलं तर सांगू प्रमोशन? हां होय, त्यातलं पैसे आहेत का सगळं खर्चून ठेवले? किती खराब आहे? हां बघायला लागेल कुणाकडं? दुसऱ्याला पैसे खर्च करताना विचार अजिबात करेल नाही. आणि आता मला पैसे द्यायचं म्हणलं बघायला लागेल, विचार करेल, विचार करते म्हणते. आ कुठली तर घरातली असं विचार करते नाही म्हणत मी, किती आहे तर पैसे बघायला लागेल म्हणते. जाईल काय विचार करते? नाही देखील एकदा मोबाईल मागून जायचं. मग ती पुन्हा बघू मला डोकं खाऊ नका. द्यायचं सोपं आहे, मागायचं म्हणजे शाळा तोळ घातलं. संपला शेत काय करायचं. आधीच मी फसलो हिला पण फसवलं. लय अवघड झालंय कंडिशन. एकदा निर्णय चुकला की चुकला. त्यामुळे कुठलं पण काम करताना बारीक ध्यान देऊन काम करावं लागतं. या आता काय खरं नाही बाबा. चुकला की आयुष्यात चुकला बघा, कायम स्वरूपी ती माणूस चुकला बघा.